काँग्रेस मजबूतीसाठी पवारांनी पुढाकार घेतला तर परिवर्तन शक्य। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राऊतांचा पुनरुच्चार। मोठ्या भावाप्रमाणे राऊतांना सूचना करण्याचा अधिकार असं सुळे यांनी म्हटले। माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे। बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत। आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत। आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत। पण आधी काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींना हे आव्हान निर्माण झालं पाहिजे। आजही मोदी काँग्रेसला घाबरतात। संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन सूचना करायचा अधिकार असतो। त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायच्या। तर काँग्रेस बुडतं जहाज कधीही नव्हतं, राऊतांचं फडणवीसांना उत्तर। उगवता सूर्य म्हटलं तरी काँग्रेस बुडतं जहाजच असं यावर प्रत्युत्तर देताना बन यांनी म्हटलंय। या विलीनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलीनीकरणावर चर्चा सुरू करता की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं। काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं। काँग्रेसने कायम या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे। त्याचा 1% काम भारतीय जनता पक्षाने केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनं 99 निवडणुकीमध्ये पराभव बघितलेला आहे। त्यामुळे काँग्रेस हे बुडतं जहाज आहे हे देशाने ठरवून टाकले। संजय राऊत तुम्ही त्याला उगवता सूर्य म्हणा नाही तर बुडता सूर्य म्हणा, पण काँग्रेस हा बुडालेला पक्ष आहे, संपलेला पक्ष आहे हे देशातील जनतेनं सांगितलेलं आहे।